अचानक म्हणजे नाही पिसायला अरे एवढं काय अरे तू टाकी आम्ही एका पाण्यात आलो अरे एका पायाने गेला ना तर लवकर पशी झालं अरे झालं असं म्हणून काय ठेवतोय काम तू काय कळतच नाही मला नाही माहिती का माना मेलो तरी चालेल पण मला गाठ वाटली काय दादा नेहमी करणार घेऊ म्हणून बघायच्या मग कशाला बघायचं छान वरच्या वाणी जेवण त्यांचं पाणी चोरून आल्या एवढं समजा होऊन मी पण तुला तर वरच्या वाटलं टाकायचं आहे ना समजलंय मला गौतम तुला रुपाला पाहिजे म्हणजे आपल्याकडे दुसरा पर्याय बी अरे त्या पोराला सुद्धा त्याला पकडून सोडून देते का असा विचार तरी केला ना तर तो प्रभू कोपल आपल्यावर लहानपणापासून बघतोय ना हा नुसता कोपतोच आणि असंच असेल तर ज्या देवाला आपण जेवायला चालत नाही त्या देवाला आपण सुद्धा जेव म्हणायचं संकट सामने आहे ना देवाच्या तुझा अरे वरच्या वाटतं अरे नाही ग अरे आपलं पूर्वज नाही का म्हणायचं ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मदेवच्या विधीवरती येतात अरे त्यांनी वेद पण काढले पाणी मग तुम्ही सगळं काय करताय पाणी शोधतोय पाणी आवडत येते आणि मग जात कुठे असं थोडं पाणी मिळणार बघा पाणी शोधायला लागेल अजूनपर्यंत माझा अंदाज चुकला नाहीये आणि तसे शोधल्याने काय देव सुद्धा सापडतो मग आम्हाला पाणी सुटून दे वेगळं जाऊ आधी याला ब्रह्मदेव वाईट कसं ते पटवून द्यायला सांग मग ते डोळा शोधत पाणी अरे तुला का ब्रह्मदेवाला जाऊया अरे पण याला कसं कळलं याला कसं अरे ब्रह्मदेव गेला वरती अरे पुढे गेला तो वाईट देवाच्या ग्रंथात लिहिलं ही संधी निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे त्याने जे वरचे एक खासचे नियम बनवले मग काय बरोबर आहे ना आम्ही ना कोणी सांगितलं की हे सगळे नियम ब्रह्मदेवाने लिहिले म्हणून अरे ना काय सांगितलं
ब्रह्म. ब्रह्माने फक्त सृष्टी बनवली. ही जात पात हे सगळे तुमचे चोचले. हो आम्ही नाही देवाचे. एका विरोधात भांडतो आणि स्वतः भेट करतो. ब्रह्म नेहमी वाट दाखवतच असतो. त्या वाटेवर चालायचं की नाही ते तुमचं तुम्हीच ठरवायचं. कोणाला घ्या या कातळाखाली सापडणारे पाणी. आता मी तुमच्या ब्रह्मासारखा छाव याला पाजर उठायचा नाही सांगायला नाही. किती दिवस देवाला दगड बांधतो. ह्या दगडात देव शोधून बघ.